नमस्कार, मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी. 3 अपत्य सावधान. 3 अपत्य असलेल्यांना निवडणूक लढता येणार नाही असा कायदा असल्याने इच्छुक उमेदवारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. 2 पेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढता येत नाही असा कायदा असताना अनेक जण 2 पेक्षा जास्त अपत्य लपवण्याची शिक्कल लढवतात. असे प्रकार आगामी निवडणुकांमध्ये होऊ नयेत यासाठी उचित उपाययोजना करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. हे गैरप्रकार टाळण्यासाठी SOP तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे 3 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्ये असलेल्या इच्छुकांना आता निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे लागणार आहे. सध्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा कायदा पूर्वी देखील अस्तित्वात होता, मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नव्हती. आता मात्र त्याची कडक अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. आजकाल याचीच निवडणुकीच्या रिंगणात सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्रत्येक जण अपत्य संख्येचा शोध घेताना दिसत आहेत. कोणाचा अर्ज कसा बाद करता येईल यावर चर्चा विचारविनिमय चालू आहे. ऐकणे गंमत. धन्यवाद. माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट देखील द्या. पुनश्च एकदा धन्यवाद.